आपण लहानपणापासून ऐकत आलोय की एकदा का मोठे झालो की आपला मेंदू बदलायचा थांबतो. तो जसा आहे तसाच राहतो. पण खरंच असं आहे का? आजचं विज्ञान काहीतरी वेगळंच सांगतंय. ते म्हणतंय की आपला मेंदू काही दगडासारखा कडक नाहीये, तर तो चक्क मातीसारखा आहे, लवचक. त्याला हवा तसा आकार देता येतो. आणि ह्याच अद्भुत शक्तीला म्हणतात न्यूरोप्लास्टिसिटी. म्हणजे खरा प्रश्न हा आहे, आपला मेंदू दगडासारखा आहे की मातीसारखा? त्याची क्षमता ठरलेली आहे का, की आपण खरंच त्यात बदल घडवून आणू शकतो? चला, आज आपण आपल्याच मेंदूच्या या अद्भुत रहस्याचा शोध घेऊया. न्यूरोप्लास्टिसिटी हा शब्द ऐकायला जरा जड वाटतो नाही का? पण तो खूप सोपा आहे. बघा, न्यूरो म्हणजे आपल्या मेंदूच्या पेशी, ज्याला आपण न्यूरॉन्स म्हणतो, आणि प्लास्टिसिटी म्हणजे आकार बदलण्याची क्षमता. सोप्या भाषेत आपला मेंदू स्वतःला बदलू शकतो. ह्याच शक्तीमुळे आपण नवीन गोष्टी शिकतो, वाईट सवय सोडून चांगल्या लावू शकतो, आणि महत्त्वाचं म्हणजे मेंदूला इजा झाली तरी त्यातून बरे होऊ शकतो. ओके, तर मग हा बदल नक्की होतो कसा? म्हणजे पडद्यामागे नेमकं काय चालतं? ही काही जादू नाहीये, यामागे एक पक्कं विज्ञान आहे. चला तर ते समजून घेऊया. एक कल्पना करा. समजा आपला मेंदू म्हणजे एक खूप घनदाट जंगल आहे. आता जेव्हा आपण एखादं नवीन कौशल्य शिकतो, समजा गिटार वाजवायला शिकतोय, तेव्हा आपण त्या जंगलात एक नवी पायवाट तयार करत असतो. सुरुवातीला कसं असतं, सगळीकडे झाडं-झुडपं, वाट काढायला खूप त्रास होतो, बरोबर? पण जसजसा आपण सराव करतो, तसतसं काय होतं? अगदी बरोबर. आपण त्या पायवाटेवरून जितके जास्त वेळा जातो, तितकी ती वाट रुंद आणि पक्की होत जाते. विज्ञानाच्या भाषेत यालाच म्हणतात लॉंग टर्म पोटेन्शिएशन, किंवा सोप्या भाषेत न्यूरॉन्समधले कनेक्शन्स मजबूत होणे. आणि ह्याच्या उलट जर आपण ती वाट वापरणंच सोडून दिलं तर मग जंगल हळूहळू ती वाट परत गिळायला लागतं. तिथे पुन्हा झाडं उगवतात. याला म्हणतात प्रूनिंग. म्हणजे ज्या गोष्टींचा वापर होत नाही त्या गोष्टी मेंदू पुसून टाकतो. म्हणूनच म्हणतात ना, यूज इट ऑर लूज इट. सराव थांबला की सगळं थांबलं. बरं, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय. पण याचा काही ठोस पुरावा आहे का? नक्कीच आहे. चला, आता काही अशा जबरदस्त अभ्यासांवर नजर टाकूया जे हे सगळं खरं असल्याचं सिद्ध करतात. आपली पहिली केस स्टडी आहे लंडनच्या टॅक्सी ड्रायव्हर्सची. आता बघा, लंडनमध्ये टॅक्सी ड्रायव्हर बनणं हे जगातल्या सगळ्यात अवघड कामांपैकी एक मानलं जातं. आणि त्यामागे एक खूप मोठं कारण आहे. त्यांना लायसन्स मिळवण्यासाठी द नॉलेज नावाची एक परीक्षा पास करावी लागते. आणि यात काय असतं माहितीये? तब्बल 25,000 रस्ते आणि हजारो महत्वाची ठिकाणं. हे सगळं त्यांना तोंडपाठ करावं लागतं. विचार करा, केवढं मोठं मानसिक आव्हान आहे. शास्त्रज्ञांनी काय केलं, त्यांनी या ड्रायव्हर्सच्या मेंदूचे स्कॅन केले. आणि त्यांना जे दिसलं ते खरंच आश्चर्यकारक होतं. त्यांच्या मेंदूचा एक भाग आहे हिप्पोकॅम्पस. हा भाग स्मरणशक्ती आणि दिशा ओळखण्याचं काम करतो. तर ह्या ड्रायव्हर्सचा हिप्पोकॅम्पस सामान्य माणसांपेक्षा चक्क आकाराने मोठा झाला होता. हे अगदी तसंच आहे, जसं व्यायाम करून आपले मसल्स वाढतात ना, तसंच मेंदूला सतत आव्हान दिल्यामुळे त्यांचा हिप्पोकॅम्पस वाढला होता. याचा अर्थ एकदम स्पष्ट आहे. आपण मेंदूला जेवढा ताण देऊ, तेवढा तो शारीरिक पातळीवर सुद्धा बदलतो आणि वाढतो. आता बघूया दुसरा एक इंटरेस्टिंग प्रयोग. हा प्रयोग दाखवतो की मेंदू किती पटकन बदलू शकतो आणि तो बदल परत कसा फिरूही शकतो. या प्रयोगात काही लोकांना घेतलं ज्यांना जगलिंग अजिबात येत नव्हतं. त्यांना 3 महिने जगलिंग करायला शिकवलं. सरावाच्या आधी आणि नंतर त्यांचे ब्रेन स्कॅन केले गेले. आणि काय दिसलं? त्यांच्या मेंदूचा जो भाग हालचाल आणि दृष्टी हाताळतो त्यातली ग्रे मॅटर वाढली होती. पण खरी गंमत पुढे आहे. जेव्हा त्यांनी 3 महिने सराव पूर्णपणे थांबवला, तेव्हा ती वाढलेली ग्रे मॅटर पुन्हा कमी झाली. यातून तेच तत्त्व परत सिद्ध झालं, वापरा किंवा गमवा. आता हे जे काही विज्ञान आपण बघतोय, हे जरी आज पाश्चिमात्य जगात सिद्ध होत असलं तरी याची मुळं आपल्या भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली आहेत. आपल्याकडे अशा कथा आहेत, अशी शिकवण आहे जी हजारो वर्षांपासून हेच सांगत आलीय. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे महर्षी वाल्मिकींची कथा. एक दरोडेखोर रत्नाकर, ज्याचं आयुष्य फक्त हिंसा आणि लुटमारीत गेलं, तोच माणूस पुढे जाऊन रामायणसारखं महाकाव्य लिहिणारा ऋषी बनला. हे कसं शक्य झालं? हे न्यूरोप्लास्टिसिटीचे एक जिवंत आणि अत्यंत प्रभावी उदाहरण आहे.
जेव्हा नारद मुनींनी त्याला मरा म्हणता म्हणता रामराम जप करायला सांगितलं, तेव्हा रत्नाकरने काय केलं? त्याने तीव्र एकाग्रतेने आणि सततच्या पुनरावृत्तीने म्हणजे तपश्चर्येने आपल्या मेंदूतले हिंसेचे जुने पक्के मार्ग वापरणं बंद केलं आणि त्याच्या जागी भक्तीचा एक पूर्णपणे नवीन शक्तिशाली मार्ग तयार केला. ही जी तपश्चर्या आहे, हा जो फोकस आणि रिपिटेशन आहे, हाच तर मेंदूला बदलण्याचा पाया आहे. एवढंच नाही, आपल्या रोजच्या वापरातल्या म्हणींमध्ये सुद्धा हेच विज्ञान दडलेलं आहे. बघा, आपण म्हणतो थेंबे थेंबे तळे साचे. याचा अर्थ काय? रोज थोडे थोडे प्रयत्न केले की मोठा बदल होतो. हेच तर आहे LTP, म्हणजे सिनॅप्टिक कनेक्शन मजबूत होणं. किंवा केल्याने होत आहे रे, म्हणजे कृती केलीच तरच बदल घडेल. आणि पेराल ते उगवेल किंवा जशी करणी तशी भरणी, हे तर थेट सांगतं की आपण मेंदूला जे इनपुट देऊ तो तसेच कनेक्शन बनवेल. तर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न. हे सगळं ज्ञान तर मिळालं, पण आता करायचं काय? रोजच्या आयुष्यात याचा वापर कसा करायचा? चला तर मग आपल्या मेंदूसाठी एक सोप्पासा वर्कआउट प्लॅन बघूया. फक्त 3 सोप्या गोष्टी आहेत. पहिली, रोजच्या रुटीनमध्ये काहीतरी नवीन करा. म्हणजे रोज एकाच रस्त्याने ऑफिसला जाता, आज दुसरा रस्ता घ्या. उजव्या हाताने दात घासता, आज डाव्या हाताने प्रयत्न करून बघा. छोट्या छोट्या गोष्टींनी मेंदूला धक्का द्या. दुसरी गोष्ट, मेंदूला पोषक आहार द्या. हळद आणि काळी मिरी, रताळी यांसारखे पदार्थ आहारात ठेवा. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, संघर्षाला घाबरू नका. जेव्हा एखादी नवीन गोष्ट शिकताना त्रास होतो, फ्रस्ट्रेशन येतं, तेव्हा समजून जा की तुमचा मेंदू नवीन कनेक्शन बनवत आहे. तीच बदलाची खरी वेळ आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. वय हा फक्त एक आकडा आहे. आपलं वय 20 असो किंवा 60 किंवा 80, आपला मेंदू बदलायला आणि नवीन काहीतरी शिकायला नेहमीच तयार असतो. लंडनच्या टॅक्सी चालकांनी हे विज्ञानाने सिद्ध केलं आणि आपल्या ऋषीमुनींनी ते जगून दाखवलं. ही शक्ती आपल्या प्रत्येकामध्ये आहे. तर मग आता प्रश्न हा आहे की आपण आपल्या मेंदूच्या या जंगलात पहिली नवीन पायवाट कोणती तयार करणार आहोत? एखादी नवीन भाषा शिकणार, एखादं वाद्य वाजवायला शिकणार, की एखादी नवीन सवय लावणार? निवड आपली आहे आणि सुरुवात आजपासूनच करायची आहे.